आजच्या अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते समाजसेवक आदरणीय सुनीलदादा शिंदे, प्रवीण भाऊ ब्राह्मणे, साळुंकेताई, मायाताई, बबलू, नगराध्यक्ष संजय गोहिल, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश भाऊ तांबे, सभापती गणेश पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, सर्व व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या विजयादशमीच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो। बांधवांनो, मी स्वतःला भाग्यवान समजतो की जी गेल्या अनेक वर्षापासूनची आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती मागणी पूर्णत्वास नेण्याकडे संजयजी गोहिल नगराध्यक्ष असताना 2020 मध्ये आपण नगरपालिकेमध्ये एकमताने ठराव केला। त्या ठरावाला अनुसरून जी काही मागणी आमच्या सर्व समाज बांधवांची होती त्या मागणीला तत्परता दाखवत या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची 2-4 वेळा भेटी घेऊन या विषयाला मार्गी लावण्याच्यासाठी जो काय पाठपुरावा केला आणि आज खऱ्या अर्थाने या अतिशय सुंदर दिनी म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिनी आणि विजयादशमीचं औचित्य साधून ज्यांनी या महाराष्ट्रातले जवळपास 70-80% पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे असे खास नाशिकहून आलेले गर्गेजी, आर्किटेक्ट देशमुख साहेब, या दोघांनाही कार्यारंभ आदेश आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दिलाय, याचा मला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे। बांधवांनो, मी स्वतःला खऱ्या अर्थाने भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या महामानवाचं की ज्यांचं जगात कौतुक होत आहे अशा या महामानवाच्या पुतळ्याची, त्यांच्या विचारांना शोभेशी उंचीचा पुतळा उभारण्याचं भाग्य हे माझ्या नशिबात आलं, याच्याकरता मी स्वतःला पहिल्यांदा भाग्यवान समजतो। बांधवांनी, वस्तुस्थिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी जर का पाहिलं तर त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची निश्चितपणे उंची ही त्यांच्या विचारांना शोभेशी नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या गेल्या अनेक वर्षापासून समाज बांधवांची असलेली जी मागणी आहे ती मागणी व्हॅलिड आहे आणि ती व्हॅलिड मागणी पूर्णत्वासकडे नेण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। माझा प्रयत्न असा होता की आपल्याला आचारसंहिता लागायच्या आधी या पुतळ्याची निर्मिती आपल्याला करता येईल का, परंतु दुर्दैवाने मागच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही घटना आपण सगळ्यांनी पाहिली त्या काळापासून या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या काही एजन्सीज असतील या सगळ्या एजन्सीज आता टाकही फुंकून पेण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे अधिकारी असतील, सगळे मूर्तिकार असतील, हे सगळेजण आता फुंकून ताक पेण्याचं काम या ठिकाणी करतायत। आणि वस्तुस्थिती आहे की आपण ज्या पुतळ्याची निर्मिती करतोय याचे नियम जर का आपण सगळे पाहिले, कारण या पुतळ्याची आपल्याला नवीन काही परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती, फक्त पुतळा आपल्याला बदलायचा आहे याची परवानगी वगैरे सगळी आहे। आणि म्हणून माझा प्रयत्न असा होता की माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सांगून आपण तातडीने नगरपालिकेत, कारण याला विधानसभेचा निधी देता येत नाही, याला शासनाकडून निधी मिळत नाही, याच्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून जो काही निधी आहे त्याला तातडीने उभा करून आपल्याला पुतळा उभा करता येईल का। मग परिस्थिती पाहिली की नगरपालिकेची परिस्थिती नव्हती। मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की जर तुम्ही तातडीने आम्हाला परवानगी देणार असाल तर कदाचित माझ्या खिशातूनही पैसा टाकायची वेळ आली तरी चालेल, पण बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला पाहिजे। आणि त्यानंतर आम्ही नाशिकचे जे गर्गेजी आहेत की ज्यांनी या महाराष्ट्रातल्या 70-80% पुतळ्यांची निर्मिती केलेली आहे त्यांच्याशी चर्चा केली
परंतु त्यांनी आम्हाला विनंती केली की आपल्याला खऱ्या अर्थाने जर का भविष्यातल्या 25-50 वर्ष या पुतळ्याकडे पाहायचं नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही मला वेळ द्यावा, कारण जी काय घटना घडते, त्यांनी ज्या नाशिकच्या पुतळ्याची परिस्थिती पाहिली ते स्वतः त्याच्यातले जाणकार आहेत. तेच काम त्यांच्याकडे सुद्धा आलेलं होतं आणि त्यांनी फक्त टाइमा करता मला पाहिजे असलेला वेळ जर का तुम्ही मला देणार असाल तरच मी हे काम घेतो, अन्यथा मी घेत नाही, अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली आणि त्यांच्याकडे आलेलं काम त्यांनी नाकारलं. आणि म्हणून मी देखील आपल्या समाज बांधवाती शिष्टमंडळाला, प्रवीणजी आणि यांना सगळ्यांना मी सांगितलं की आपण उगाच घाई करण्यापेक्षा याला कुठेही गालबोट लागणार नाही. येणाऱ्या भविष्यातल्या 25-50 वर्ष म्हणजे त्यांनी एक सुंदर असा पुतळा की जो महाराष्ट्रात काहीतरी आगळा वेगळा असेल असं जर का आपल्याला करायचं असेल तर मला वाटतं आपल्याला वेळ दिला गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तेवढा वेळ या ठिकाणी दिला आणि आज त्याचा मुहूर्तमेळ होतोय. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सगळेजण या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये कारण फक्त पुतळा आणायचा आणि बसवायचा एवढंच काम नाही, तर पूर्वीचा पुतळा काढून त्यांना सन्मानाने आपल्याला कुठे, कारण त्याचे जप्तीचे याचे त्याचे अनेक कायदे आहेत आणि त्या सन्मानाने आपल्याला ह्या पुतळ्याला कुठेतरी दुसरीकडे काहीतरी देता येईल का, त्या पुतळ्याची विटंबना होणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. हा पुतळा बसवताना नुसता आणून तिथे ठेवायचं नाही, तर हे खालचं सगळं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला नव्याने त्या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. त्या स्ट्रक्चर बरोबरच आता आपण जी काही मागणी केली की या ठिकाणी थोडीशी ह्या बाजूने आपल्याला जागा वाढवता येईल का, निश्चितपणे मी तर खरं म्हणजे इथल्या असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या व्यापारी बांधवांनाही मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाची पर्वा न करता बाबासाहेबांच्या पुतळ्याकरता कुठेही आडावेडा न करता आपल्याला 100% सहकार्य आजूबाजूच्या व्यापारी बांधवांनी सुद्धा केलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जे जे आपल्याला शक्य असेल या पुतळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काय करणं शक्य असेल ते 100% या ठिकाणी करूच. पण त्याबरोबर जी सूचना मला वाटतं प्रवीणजींनी या ठिकाणी केली की इथं कुठेतरी छोटीशी सिक्युरिटी कॅबिन आपल्याला जर का पाहिजे राहिली तर मला वाटतं पुतळ्याच्या रक्षणासाठी किंवा रात्री बेरात्री थंडी पाऊस ऊन वारा याच्या रक्षणासाठी त्या सिक्युरिटीला तर पाहिजेच, परंतु कायमस्वरूपी याच्यावर CCTV लावून आणि त्याचं कंट्रोलिंग हे पोलीस स्टेशनला लावण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करू की जेणेकरून असे काही नतद्रष्ट प्रवृत्त्या आजही आहेत की ज्यांना या गावाची, शहराची, तालुक्याची शांतता पाहवली जात नाही. ही अशांतता करण्याचं काम अनेक आपल्या समाजांमध्ये अशा प्रवृत्त्या असतात आणि त्या प्रवृत्त्यांचा त्यांच्यावर देखरेख करण्याच्यासाठी मला वाटतं तिसरा डोळा हा CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्याचं काम आपण या पुतळ्याच्या निर्मितीच्या टायमाला करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. बांधवांनो, याच्या बरोबरच आज जर का आपण पाहिलं तर मला माहित नाही पण काय कायदे आहेत. आता मी कायदे मंडळाचा सदस्य आहे, पण एका बाजूला जर का पाहिलं तर फक्त शब्दांची खल सुनील भाऊ या ठिकाणी आहे की इथे मी महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक उभा करू शकतो आणि पुतळा उभा करू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करू शकतो आणि पुतळा उभा करू शकत नाही. ही जी काही शब्दांची खल आहे, हरकत नाही, आता त्या कायद्याचं पालन आपण सगळेजण करतो. पुतळ्याची विटंबना होऊ शकते पण तिथं लावलेल्या फोटोची विटंबना होत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना आपण बाजूला ठेवू. पण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देखील पुतळ्याचा प्रवास हा आपण चालू केलेला आहे आणि तो सुद्धा प्रवास हेच दोघं आर्किटेक्ट आणि हेच मूर्तिकार असे हे सगळेजण असतील आणि त्यांच्या रूपाने येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या देखील पुतळ्याची निर्मिती येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. मी आज हरकत नाही, आता अनेक सूचना येत आहेत पण त्या सूचनाचं पालनही करायचं आहे. पण परिस्थिती अशी आहे, माझी आज 10 वाजेची मोठ्या पुलाचं भूमिपूजन माईजीला होतं, आता 11:30 इथे होत आहे. त्याच्यामुळे जेवढा घाम मला फुटतोय ना तेवढा तिथं उभे राहणाऱ्यांनाही फुटतोय.
त्याच्यामुळे निश्चितपणे अनेक विकास कामं आहेत। परंतु माझी एकच आपल्याला इथं समाज बांधवांना विनंती आहे की मी लोकसभेला पाहिलं की काही लोकांनी एक खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात केलं की हे जर का आले तर हे संविधान बदलेल, अशा पद्धतीचं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं। या मतदारसंघाचा आमदार म्हणून, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी आपल्याला या निमित्तानं मी सांगतो की मी या विधानसभेचा सदस्य म्हणून या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो की जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा किशोरप्पा या आमदार म्हणून आपल्याला ग्वाही देतो की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कोणीही या संविधानाला नुसता हात लावण्याची जरी हिंमत केली ना तर त्याच्या पाठीशी त्याच्या या समाजाच्या एक पाऊल पुढे हा किशोरप्पा तुमच्या पुढे उभा राहील, अशा पद्धतीची ग्वाही देतो। मी आजच्या या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सांगतो की या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जेवढे आमचे समाज बांधवांचे घर आहेत, या संविधानाची शपथ घेऊन या संविधानाला वाचवण्याकरता या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक घरी या संविधानाची प्रतिमा आजपासून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी करतील, अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो। पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।